पुढची मोठी बातमी आपण बघूया। उद्धव ठाकरे यांनी अभिजित दिपकेंना फोन केला आणि यावेळेला त्यांनी दिपकेंच्या आई वडिलांशी फोनवरून संवाद साधलेला आहे। यावेळेला उद्धव ठाकरेंनी आंदोलनाच्या यशाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या। चंद्रकांत खैरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा देखील घडवून आणली। यावेळेला ठाकरेंनी अभिजित यांच्या लग्नाबाबत सुद्धा आपुलकीने चौकशी केली। तर या सगळ्या विद्यार्थी आंदोलनाच्या काळात तसंच आणि आंदोलनानंतर सुद्धा उद्धव ठाकरे आणि अभिजित दिपकेंनी वारंवार विचारपूस ते करतायत आणि आज सुद्धा उद्धव ठाकरेंनी दिपकेंना फोन करून त्यांच्यासोबत चर्चा केली आहे। तसंच त्यांच्या आई वडिलांसोबत सुद्धा बातचीत केली आहे। यावरूनच आता भाजप नेते परिणय फुके यांनी ठाकरेंवरती घणाघाती टीका केली आहे। ठाकरेंनी आदित्य ठाकरेंच्या लग्नाकडे जास्त लक्ष द्यावं असा सल्ला त्यांनी दिलेला आहे। जर अभिजित दिपके कृष्णाचा अवतार असतील तर उद्धव ठाकरे हे कंसाच्या अवतारात असतील असं म्हणून भास होतोय त्यांना। असा टोला देखील परिणय फुकेंनी ठाकरेंना लगावलाय। नाही, त्यांनी निश्चितच उद्धव ठाकरेंनी चौकशी करावं, पण मला असं वाटतं त्यांनी आदित्य ठाकरेंच्या लग्नाकडे जास्त लक्ष द्यावं। मला असं वाटतं जर अभिजित दिपके जर श्रीकृष्णाचा अवतार आहे तर उद्धव ठाकरे निश्चितच कंसाचा अवतार असतील आणि म्हणून या प्रकारचं एक भास उद्धव ठाकरेंना झालेला आहे। काय वाटतं तुम्हाला उद्धव ठाकरे कंसाची भूमिका आहे? आता सध्या ते अभिजित दिपकेच्या मामाची भूमिका निभवत आहे आणि जर अभिजित दिपके जर समजा जर श्रीकृष्ण आहे तर हे कंस निश्चित असतील। पुढची बातमी नाशिकमधून। नाशिकमधील खड्ड्यांमुळे होणाऱ्या दुर्घटनेवरून मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय आणि जोरदार टीका केलेली आहे। इतकं बेकार नाशिक कधीच नव्हतं असं म्हणत भुजबळांनी टीका केली। तसंच नाशिकचं नाव खराब केलं जातंय अशी देखील टीका त्यांनी केली आहे। अधिकारी काम करत नसतील तर त्यांच्यावरती कारवाई करा असं भुजबळ म्हणतायत। तसंच लोकांच्या असंतोषाची वाट पाहू नका असा सल्ला त्यांनी प्रशासनाला दिलाय। दरम्यान कुंभमेळा नाशिकमध्ये होतोय त्यामुळे गिरीश महाजनांनी यामध्ये लक्ष द्यावं असं भुजबळ म्हणतायत। कुंभमेळा आमच्या मुळावरती येता कामा नये असा इशारा देखील दिलाय। दरम्यान प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हे मृत्यू होत आहेत, त्यामुळे महापालिका आयुक्तांनी जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी भुजबळांनी केली आहे। तसंच जबाबदाऱ्या एकमेकांवरती ढकलून चालणार नाही अशी घणाघाती टीका भुजबळांनी केली आहे। मी तर असं ऐकतोय की महापौरांचाही कोण ऐकत नाही, आमदारांचंही कोणी ऐकत नाही। हा काय बजबजपुरी मांडलेली आहे या शहरामध्ये। बरं, हे बाकीचे सगळं काम करणारे जे आहेत काम आपले मंत्री गिरीश महाजन, त्याने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना। कुंभमेळा आमच्या नाशिकमध्ये व्हायला पाहिजे, पण तो आमच्या मुळावर येता कामा नये। आमची माणसं जे आहे मरता कामा नयेत, याच्याकडे काय कोणी लक्षच देत नाही आहे। नाशिकला एवढे खड्डे आणि एवढं बेकार नाशिक कधी नव्हतं। त्या दिवशी मी एका लग्नाला सातपूरच्या पुढे गेलो होतो, प्रचंड खड्डे आणि त्याच्यामुळे सगळी जे आहेत वाहतूकसुद्धा एकदम स्लो असते, त्याच्यामुळे ट्रॅफिक जॅम। पोलीस तरी काय करतील?